नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे राजपूत समाजाची। महाराष्ट्रातील राजपूत नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। क्षत्रिय राजपूत समाजाच्या चिरपेचात मानाचा तुरा रोवणारे महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। 2025-26च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी होऊन पदग्रहण केलेल्या सर्व क्षत्रिय राजपूत समाजाचे नवनिर्वाचित विजयी उमेदवारांना यांना सकल क्षत्रिय राजपूत समाज येवला यांच्या वतीने महाराणा प्रताप सिंह हॉल येवला येथे वीर सेनापती महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी पुष्पहार अर्पण केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मीनाताई राजपूत, संगीता राजपूत, तृप्ती राजपूत, रुपाली परदेशी, भारती परदेशी, कुणाल परदेशी, दिनेश राजपूत, विनोद राजपूत, सोनसिंग राजपूत उपस्थितांचा सत्कार यावेळी करण्यात आला। दरम्यान प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या मोठ्या संख्येने येवला शहर व तालुक्यासह वैजापूर, बीड, चाळीसगाव, नेवासा, जुन्नर आदी ठिकाणावरून समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान एकलिंगी सेवा समिती मलकापूरच्या वतीने उपस्थितांच्या मान्यवरांच्या हस्ते निरंजन परदेशी, कपिल परदेशी, दिनेश परदेशी आदींना समितीतर्फे पदाधिकारी नियुक्ती पत्र देण्यात आले। धीरजसिंग परदेशी, अशोक गुजर, दिनेश परदेशी, सोनू परदेशी, संतोष परदेशी, बाळूशेठ परदेशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तर अक्षय परदेशी यांनी आभार मानले। बुलेटिन 13 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सकल राजपूत समाजाचे पूर्ण महाराष्ट्रातून जे नवनिर्वाचित राजपूत समाजाचे नगराध्यक्ष व नगरसेवक सर्व पक्षाचे त्यांचं इथे स्वागत समारंभ ठेवलेला आहे। त्याबद्दल मी सगळे आलेले पाहुणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे सगळे जे पाहुणे आलेले सर्व पक्षाचे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो व येवला राजपूत समाजाचा, सकल राजपूत समाजाचा सर्वांतर्फे मनापासून आभार मानतो का एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी समाजाकरता घडून आणला। समाजाच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचं त्यांनी स्वागत ठेवलं। त्यामुळे सगळ्यांना जे नवनिर्वाचित उमेदवार जे निवडून आलेले त्यांना एक नवीन ऊर्जा भेटेल म्हणून मी परत एकदा सर्वांतर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो। सकल राजपूत समाज येवला यांनी जो समाजासाठी जो उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे। जे काही आपले समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी आपल्या कष्टाने आणि आपल्या सेवेने लोकांची मदत केली आहे की आपल्याला पूर्ण पुढच्या सेवेसाठी 5 वर्षासाठी त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या आपल्या येवला भूमीतील ज्या समाजाने सत्कार ठेवला आहे त्याबद्दल त्या समाजाचं आणि आपल्या आयोजकांचं खूप खूप धन्यवाद। आणि जे काही आपले निवडून आलेले नगरसेवक आहे त्यामुळे नगराध्यक्ष भाऊसारखे कर्तव्यदक्ष जे राजकारणी आहेत त्यांच्या भविष्यामध्ये अजून पुढे जावं त्याच्यासाठी प्रेरणा मिळव अशी आमच्या सर्वांतर्फे त्यांना सूचना। धन्यवाद। सभी बातें हमें करनी है। मैं येवला वासियों को धन्यवाद देता हूँ और साथ ही आप सबसे पहले हमारे बाबू सेठ जी अध्यक्ष हैं, उनका जो है वो आयोजक है, उनका आनंद सिंह टोके साहब आपसे भी विनती करता हूँ आप भी मंच पर आए। राजू सिंह, कल्याण सिंह राजपूत इनसे भी विनती करता हूँ मंच पर आए। ईश्वर सिंह परदेशी, किशोर सिंह परदेशी, संतोष भाऊ परदेशी, बाळू सेठ परदेशी इनसे मैं विनती करता हूँ। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।